आर कळत का? जे आर कुडून आणलं रे? कुडून लय तुला जे आर कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आत्ता जे आर काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1 2 सातारा संस्थांची पण जे आर काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आऊंचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का? मावळेत नाही, मावळ्यांना भांडायचं, कोणी भांडायचं मग? अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं, आपण तुम्हाला दादू म्हणतात. दादू हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत नाही ना काही? असं असेल तर, नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणतात. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय? ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागे घ्यायला लागलेत. त्याचा पण जी आरच काढायले ना, त्याचा पण जी आर काढायलेत. हा, पहिल्यांदा लिखी देत होते आपल्याला, ते आता जी आर काढायलेत. प्रत्येकाचा जी आर काढा एक एक. हा, सगळ्याचा जी आर जमन ना? जमन ना? मला वाटतं हे 2 गॅजेटियरचे वेगळे गाव राजेसाहेब. हा, नाही नाही, गॅजेटियरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार आहे? खालच्या याचा एक काढा. पण सोपं आहे ना विखे साहेब, जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब, आपलं सोपं सोपं घुसू आपण. कशाला अडचणीत? तुम्हाला नको, आम्हाला नको. दोन्ही गॅजेटियरचे वेगळा वेगळा जे आर काढा. 2 ते 2 जे आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक, म्हणजे 3 एकूण जे आर काढा. ताण नको, तुम्हाला पण नको, आम्हाला पण नको. बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतोय, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं का पोराव? काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं, आणि ते जी आरच नाही आणलात मग काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदग सांगणं ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट, विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या आरटीओने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला? सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का? कोणत्या गल्लीत घातलं ते मध्ये इकडं झेड आहे. हा, अरे ते लगेच काढा ना. त्याचं काय, ते ताज
बर जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो, दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला, जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा, जे आर दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत, तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर मानलं.